ग्रामीण भागातल्या तालुका पातळीवर, गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर काम करणारे जे पत्रकार आहेत, हा समाजातला मुख्य घटक आहे. व्यवस्थेच्या समोर असतो, रोज व्यवस्थेशी रोज झगडतो. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी तो व्यवस्थेशी भिडतो. नव्हे तर लोकांची सुद्धा हीच अपेक्षा असते की जिथं कुठं अन्याय होतो, ज्या ठिकाणी कुठं काही गोष्टी घडतात, राजकीय पुढारी ऐकून घेत नाही, प्रशासन ऐकून घेत नाही, तहसीलदार ऐकून घेत, प्रांत घेत नाही, त्यावेळेस कुणीतरी शिवाजी गायकवाडांकडे येतो आणि म्हणतो, साहेब हे आमचा प्रश्न आहे. आणि मग शिवाजीराव त्याची ओळख नाही, त्याचा काही संबंध नसतो, पण तो एक सामान्य हे गृहीत धरून शिवाजीराव तर नेहमी अशा गोष्टीसाठी पुढाकार असतात. आणि मग तो प्रांत असेल, तहसीलदार असेल, पोलीस असेल, प्रशासन असेल, पुढारी असेल, याच्याशी शिवाजीराव भिडत असतात. ही जी मी अनेकदा सांगतो, पत्रकार कुणीही होऊ शकते, ज्याच्यामध्ये ही उर्मी आहे. आणि पत्रकार हा मूळ कार्यकर्ता असतो, तेव्हाच तो पत्रकार होऊ शकतो, नाही तर पत्रकार होऊ शकत नाही. ते टेबलवर बसून लिहिणं आणि बौद्धिक हे झाले, याला हे काही विषय नाहीये. तो हाडाचा पत्रकार आहे. तो ग्रामीण भागामध्ये, गाव पातळीवर, तालुका, जिल्हा पातळीवर आज्ञा आणि लोकशाही ज्या 4 स्तंभावर उभी आहे असं म्हणतो आपण, त्यातला प्रमुख स्तंभ हा मीडिया आहे, पत्रकार. तो दिसत नाही, पण बाकीच्या तिन्ही स्तंभांना जर बॅकअप कोणाचा असेल तर या मीडियाचं बॅकअप, त्याच्यावरच टिकून आहे सगळं. पण अलीकडे कोरोनानंतर, विशेषतः कोरोनानंतर ज्या काही परिस्थिती निर्माण झाल्या, त्याच्यामध्ये वर्तमानपत्रांची अवस्था आपल्या सगळ्यांना माहित आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियातली अवस्था आपल्या सगळ्यांना माहित आहे, किंवा सोशल मीडियामध्ये सगळे जे काम करतात त्याची सुद्धा आज काय परिस्थिती आहे आपल्याला माहित आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयांना घेऊन समाजातला हा सुद्धा प्रमुख घटक आहे, पण या घटकाचे प्रश्न कोणी जाणूनच घेत नाही. पत्रकार झाले की सगळे प्रश्न सुटले, अशी साधारणतः सगळ्यांची मानसिकता असते, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपला प्रश्न कोणी ऐकून बी घेत नाही. लोकांना अपेक्षा काय आहे की तुम्ही लोकांचे प्रश्न मांडा. आपण जर असं म्हणलं की आपला प्रश्न काय आहे, तुमचा काय प्रश्न आहे, म्हणजे साधारणपणे अशी आहे. आणि म्हणून कधी बघा, साधी नॅचरल आहे की रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही, बरोबर आहे शिवाजीराव. मग मला सांगा, आपला विषय आपण मांडल्याशिवाय, म्हणून मी त्यावेळेस हे एक टॅगलाईन दिली होती की 365 दिवस आपण लोकांचे प्रश्न, व्यवस्थेची पुन्हा एक व्यवस्था असते, म्हणजे प्रश्न सोडवण्याची. सरकारने एवढी मोठी यात्रा केल्यानंतर जिथं चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा या 2 प्रमुख मंत्र्यांनी येऊन सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी आश्वासन दिलं, आणि त्यामधले 2 जे प्रमुख मागण्या होत्या आपल्या, त्याच्यामध्ये महामंडळाची मागणी होती, पत्रकार आणि विक्रेत्यांसाठी महामंडळ आपली दुसरीच मागणी होती ती. तर ती मागणी त्यांनी मान्य केली, तत्वतः मान्य केली, त्याची घोषणा कॅबिनेटमध्ये झाली. मात्र सरकार ही व्यवस्था आहे. आता निवडणुका लागल्यात, निवडणुकीनंतर जे सरकार नवीन अस्तित्वात येईल त्या सरकारने त्या मागण्या पुढे घेऊन गेल्या पाहिजेत. ज्या मागण्या आपल्या, जे घोषणा झालेली ती ते महामंडळ कारणच झालं पाहिजे. त्याचा शेवटचा जो पत्रकार आहे, गाव पातळीवर काम करणार, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, त्या पत्रकाराचा लाभ झाला पाहिजे. अशा प्रकारची त्या महामंडळाची रचना असली पाहिजे. त्यासाठी ते महामंडळ कार्यान्वित होणं हे आवश्यक आहे. त्याच पद्धतीने बाकीचे जे काही आपल्या मागण्या आहेत, आता जसं विश्वांबरांनी सांगितलं की विधान परिषदेमध्ये सदस्य असला पाहिजे, ही बाय घटनेत आहे. विधान परिषद निर्माण कशासाठी झाली? विधानसभा आणि विधान परिषद, वरचं सभागृह हे यासाठी निर्माण झाले की खालचं सभागृह जे लोक निवडून येतात, निवडून आलेल्या लोकांनी जे काही विधेयक आणलेलं असतं ते विधेयक वरच्या सभागृहामध्ये ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या सभागृहामध्ये जे लोक निवडून येऊ शकत नाही, पण ज्यांचा समाजाच्या वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास आहे, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व असलं पाहिजे. त्यामुळे त्या ठिकाणी साहित्य, पत्रकारिता, कला, क्रीडा, विचारवंत, शास्त्रज्ञ, संशोधक, विधिज्ञ अशा वेगवेगळ्या घटकांना त्या ठिकाणी सदस्यत्व द्यावं, अशा प्रकारची रचनाच त्या सभागृहाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये केलेली आहे. मात्र अलीकडं जो साधारणपणे 2000 नंतर सगळीकडेच ही विधान परिषद हे सभागृह
हे फक्त राजकीय कार्यकर्त्यांचं राजकीय पुनर्वसन केंद्र करून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे या सगळ्या पक्ष, त्याला कोणीच अपवाद नाहीये, सगळ्या पक्षांनी त्या ठिकाणी आपल्या राजकीय कार्यकर्त्यांचं पुनर्वसन केंद्र करून. तुम्ही आता बघा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्याला उमेदवारी पाठिंबा घ्यायला लावतायत, जे बंडखोरी करतात, त्या सगळ्यांना विधान परिषदेचं आश्वासन देऊन टाकतायत जागोजागी. म्हणजे ही जी काही राजकारणाची अत्यंत अवहेलना चालली किंवा त्या सभागृहाची अप्रतिष्ठा चाललेली आहे, तर त्या मग ती अप्रतिष्ठा जी चाललेली आहे ते थांबवण्यासाठी माध्यमांनी सुद्धा पुढाकार घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्या सभागृहामध्ये मागचं अधिवेशन, शेवटचं अधिवेशन जर तुम्ही बघितलं तर शेवटच्या अधिवेशनामध्ये तर विधान परिषद सभागृहामध्ये थेट शिवीगाळ, थेट मारामारी. आणि मग ज्यावेळेस आम्ही रेकॉर्ड काढलं की या सभागृहामध्ये किती तास कामकाज चाललं गेलं, हे या सभागृहामध्ये कोण कोण बोललं, तुम्हाला आश्चर्य वाटेल की विधान परिषदेसारख्या सभागृह, वरिष्ठ सभागृहामध्ये 6-6 वर्षे एक शब्दही न बोलणारे सदस्य त्या ठिकाणी नियुक्त केले गेले. जे बोलले ते केवळ आणि केवळ राजकीय बोलले, त्यांनी कुठल्याही विषयांवर चर्चा केली नाही. आणि गोंधळ तर थेट आईमाईवर शिवीगाळ करण्यापर्यंत, आणि एकमेकावर, जर ही वरच्या सभागृहाची अशा प्रकारची अवस्था झाली असेल तर मला लोकशाहीमध्ये माध्यमांनी काही बोलायचंच नाही. माध्यमातल्या लोकांनी यावर प्रश्नच विचारायचे नाहीत का? माध्यमांनी फक्त राजकीय व्यवस्थेने केलेला गोंधळ फक्त लोकांपर्यंत नेऊन पोहोचिती करणे एवढंच काम राहिले. यापुढे हे चालणार नाही, हे गावागावातल्या पत्रकारांनी सांगावं लागेल. आता विधान परिषदेवर काही राज्यपाल नियुक्त 7 जणांची नियुक्ती केली. कोण आहेत हे लोक? कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात? कुठल्या विषयातले तज्ज्ञ आहेत? कुठल्या विषयांसाठी त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती दिली? याचा जाब आता गावागावातल्या पत्रकारांनी विचारला पाहिजे. कुणाला द्यावं, कुणाला? हा सर्वस्वी अधिकार राज्यपाल महोदयांचा आहे, सरकारचा आहे. पण सरकारने या गोष्टीचं भान ठेवणं आवश्यक आहे, कोणतेही सरकार असो. आणि हे जर भान ठेवणार नसेल सरकार, तर सरकारला भानावर आणण्याची ताकद ही फक्त माध्यमांमध्ये आहे. आणि म्हणून राज्यपाल नियुक्त कोठ्यामध्ये वेगवेगळ्या कला, साहित्य, क्रीडा, या समाजामध्ये अनेक घटक आहेत. मी आवर्जून उल्लेख करेल की केंद्र सरकारने इन्फोसिसच्या सुधा मूर्ती यांना राज्यसभेवर घेतलं. सुधा मूर्तींचं पहिलं भाषण बघा. या देशाला दिशा देऊ शकते इतकी क्षमता त्यांच्या विचारामध्ये आहे. समाजामध्ये अनेक लोक आहेत ज्यांनी समाजासाठी आयुष्य वेचलेलं आहे, समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नांची जाण आहे. त्या लोकांना या ठिकाणी द्यावं हे घटनाकारांना अपेक्षित आहे. घटनाकारांनी तशा प्रकारे तरतूद केलेली आहे. तरी पण सरकार ही व्यवस्था जर तसं करत नसेल तर या संदर्भात कोणीतरी आवाज उठवावा लागेल. आणि म्हणून त्या संदर्भातली आपली इतका मोठा पत्रकार सुद्धा हा मोठा घटक आहे समाजातला. या घटकात हा घटक सुद्धा प्रभावी घटक आहे. आणि या घटकाचे सुद्धा प्रश्न आहेत, यांचं सुद्धा प्रतिनिधित्व असलं पाहिजे. ही मागणी अनेक वर्षापासून लोक करतायत, पण या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण काय भूमिका घेतली पाहिजे यावर आता राज्य पत्रकार संघाने दीक्षाभूमी ते मंत्रालय या संवाद यात्रेमध्ये अनेक ठिकाणी चर्चा आहे. सरकार ही व्यवस्था जर फक्त मतांच्या गठ्ठ्यांचा विचार करून जर कुठल्याही घटकाला न्याय देणार असेल तर पत्रकारांकडे मतं आहेत का नाहीत याचा विचार आता पत्रकारांनी केला पाहिजे. बहुतांश वेळ काय होतं की पत्रकार आपल्याकडे काय आहे, आपली काय शक्ती आहे, आपल्याकडे काय ताकद आहे याचा आपण विचार करत नाही. आणि म्हणून पत्रकारांनी सुद्धा या गोष्टीचा निवडणुकीमध्ये विचार केला पाहिजे. त्याचं कारण आहे शिवाजीराव, कारण निवडणुकीतल्या मतावरच सरकार येतात आणि मतावरच सरकार जातात. जर मतांना लोकशाहीमध्ये इतकी किंमत असेल तर आपल्याकडच्या मतांना नेमकं कुठं द्यायचं आणि कुणाच्या पाठीमागे उभं करायचं हा विचार सुद्धा आता पत्रकारांनी करणं आवश्यक आहे. पत्रकार ही प्रचंड मोठी शक्ती आहे, पण आपण ते बघत नाही. आता मी तुम्हाला आपल्या तालुक्यातलं उदाहरण बघितलं तर आपल्या तालुक्यामध्ये आपल्या राज्य पत्रकार संघाचे अहमदपूर विधानसभा क्षेत्रामध्ये किती लोक आहेत? 25 लोक आहेत. आणि सगळे ऍक्टिव्ह आहेत. विशेषतः तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये साधारणपणे मला वाटतं 2000पेक्षा जास्त नंबर असतील. 4-4 हजार नंबर असतील, बरोबर आहे. त्यातल्या तुम्ही 500 लोकांना जरी सांगितलं, 500 लोकांना
तर 25 लोकांनी 500 लोकांना सांगितलं तर किती संख्या होते विचार करा. 12,500. 12,500 व्यक्तींना तुम्ही सांगता त्यांच्या कुटुंबामध्ये 5 लोक असतात. बरोबर आहे. मी तर साधं गणित मांडतो की 20च लोकांनी 500 लोकांना फक्त मॅसेज आणि ज्यांचा आपला डायरेक्ट संबंध आहे 500 लोकांना आपण जर सांगितलं की यावेळेस आपल्याला यांना मदत करायची आहे. फक्त काय आपण यापूर्वी एकत्रित कधी हा विचार करत नव्हतो आणि एकत्रित विचार करत नसल्यामुळे आपलं शक्तीमध्ये रूपांतर होत नव्हतं. आपण इंडिव्हिज्युअल आहे बघा. मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. इतरांना सांगणं हा आपला संविधानिक अधिकार आहे. मी सांगू शकतो की यावेळी शिवाजीराव गायकवाड आहेत, विश्वांबर स्वामी आहेत, यांना आपल्याला मदत करायची आहे. हे मी सांगू शकतो कारण मला हे संविधानिक अधिकार आहे आणि मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे दोन्ही आहे. पण आपण ते जर एकत्रितपणे केलं, तुम्ही जर या मतदारसंघातले 20 ऍक्टिव्ह आपले जे आहेत 20 जणांनी 500 आपल्या मोबाईल मधल्या फक्त 500 लोकांना सांगितलं की यावेळेस आपल्याला यांना मदत करायची, तर 5 दुनी 10,000 ही संख्या होते. ही संख्या खूप मोठी आहे. निकाल बदलणारी संख्या आहे. ते निकाल बदलू शकते. मग हे द्यायचं कुणाला हाही प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचं साधं आणि सोपं उत्तर आहे की जो पत्रकारांच्या विषयांसाठी आपल्या जाहीरनाम्यामध्ये किंवा लेटर पॅडवर आपल्याला पाठिंबा देईल किंवा मी पुढची 5 वर्ष मी पत्रकारांचे जे विषय आहेत पत्रकारांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या न्याय मागण्या आहेत सरकारकडे, त्या मागण्यांसाठी मी माझा पाठिंबा असेल आणि मी ज्यावेळेस तुम्ही सांगाल त्यावेळेस त्यासाठी मी पुढाकार घेईल. अशा प्रकारचं जो आश्वासन देईल त्या उमेदवाराला आपलं समर्थन आपण देऊ शकतो. आणि ते कुणाला द्यायचं हे तुम्ही तुमच्या स्थानिक पातळीवर, मी सगळ्यांना स्थानिक पातळीवर त्या विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्यांना अधिकार देऊन स्थानिक पातळीवर तुम्ही ते निर्णय घ्या. स्थानिक पातळीवर त्याला आपण समर्थन द्यायचं. एक आमदार जर आपल्या पाठीमागे असेल, आपल्या मतांवर जर तो आमदार होत असेल, तर त्या आमदाराचं दायित्व आणि उत्तरदायित्व आहे की 5 वर्षे त्यांनी आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठवला पाहिजे. आणि ही जाणीव आपण या ठिकाणच्या प्रतिनिधींना, उमेदवारांना करून देणं आवश्यक आहे. तरच उद्या निवडून गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की या पत्रकारांच्या मतावर मी निवडून आलेलो आहे, यांनी मला मोठं समर्थन दिलं. 12-13 हजार लोकांपर्यंत त्यांनी मेसेज पोहोचित केला आणि त्यात 50% जरी यश म्हणलं तर जवळजवळ 10 ते 15 हजार मतदान होतं. हे मतदान एक गठ्ठा आपल्याला पडलं आणि म्हणून आपण इथपर्यंत पोहोचू शकलो. ही जाणीव आणि मग उद्या तुमची वैयक्तिक सुद्धा कामं त्यांना सांगायला तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, आत्मविश्वास येईल. आज पत्रकार म्हणून काय काम करतात? कुठलंही काम सांगितलं की हो गरम चहा पाजायचा, फार मोठे साहेब आहेत, फार मोठे पत्रकार आहेत, बस. आपण करता काय? तुम्ही सगळ्या उमेदवारांच्या आता मागच्या 1900 आणि आत्ताच्या संपत्तीमधला फरक बघा. एकाची संपत्ती 65 आणि 64 70 आणि 80% 100% वाढलेली आहे. पत्रकारांची किती वाढली? सामान्य माणसाचं दरोडे उत्पन्न किती वाढलं? याचा विचार जर समाजातलं प्रतिनिधित्व, आपण खरे समाजाचे प्रतिनिधी आपण आहेत, तर 5 वर्षामध्ये आमदारांची संपत्तीमध्ये 100% वाढ होत असेल तर पत्रकारांच्या संपत्तीत किती वाढ झाली आहे? सामान्य माणसाच्या संपत्तीत किती वाढ झाली आहे? कॉमन माणसाच्या संपत्तीत किती वाढ झाली? याचाही विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करता या निवडणुकीमध्ये आपण जो उमेदवार पत्रकार हा समाजातला प्रमुख घटक आहे, तो सुद्धा वैयक्तिक पातळीवर त्याला सुद्धा गरजा आहेत, वैयक्तिक पातळीवर त्याचे सुद्धा अनेक अडचणी आहेत. यासाठी जो उमेदवार आपल्याला पाठिंबा देईल आणि पुढची 5 वर्ष आपल्या प्रश्नांसाठी, आपल्या विषयांसाठी जो आश्वासन देईल की मी आहे, मी तुमच्या पुढे आहे, त्याला आपलं समर्थन द्यायचं. एकत्रितपणे हा निर्णय घ्यायचा. पत्रकारिता, बातमीदारी हा आपला विषय वेगळा, तो आहेच आहे आपला. पण आपण जे वैयक्तिक पातळीवर जे आपल्याला जो संविधानिक अधिकार आहे, त्या अधिकाराचा आपण या ठिकाणी सगळ्यांनी वापर करा. सगळ्या मतदारसंघामध्ये मी
सगळ्यांना हे मेसेज दिलेला आहे. आणि तुम्ही तर अहमदपूर तर हे एकदम क्रियाशील आणि प्रभावी आहे. त्याच्यामुळे येणारा आमदारांनी हे म्हणलं पाहिजे की माझ्या विजयामध्ये विश्वांबर स्वामी, शिवाजीराव गायकवाड या सगळ्यांचा आणि तुमच्या सगळ्या टीमचा सहभाग आहे. आणि म्हणून मी पत्रकारांच्या प्रश्नांसाठी यापुढे भविष्यामध्ये सातत्याने पुढे असेल असं की जाणीव त्या उमेदवाराला असणं आवश्यक आहे. त्यांच्या आपल्याला आत्ताच करून द्यावं लागते. ही 15-20 दिवसच आहेत. 20 तारखेनंतर तुम्हाला कोण विचारणार? मतांची किंमत ही 20 तारखेपर्यंतच आहे. आणि ही आपल्याकडे ताकद आहे, हे आपण करू शकतो. फक्त याच्या पूर्वी आपण अशा पद्धतीने विचार केला नाही. तो आता विचार आपण या पद्धतीने केला तर मी तुम्हाला 100% सांगतो की पुढची 5 वर्ष तुम्हाला पाठीमागे करून बघावं लागणार. या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी आपली ताकद, शेवटी संघटन आणि तुमची लोकशाहीमध्ये तुमची शक्ती ही मतांमध्ये मोजली जाते. म्हणून सरकार सुद्धा मतांचा विचार करूनच योजना देतं. लाडकी बहीण कधी महिलांचा मोर्चा निघालता की लाडकी बहीण योजना द्या म्हणून? मला तर आठवत नाही की कुठं लाडकी बहीण योजना द्या म्हणून सरकारच्या दरबारी महिलांचा मोर्चा निघाला. पुन्हा लाडके भाऊ यांचा मोर्चा निघाला. कधीच मोर्चे निघाले नाहीत. तरी पण त्यांनी का दिले? आणि म्हणून आपण तर दीक्षाभूमी ते मंत्रालयापर्यंत गेलो तरी आपल्याला पाहिजे तेवढं मिळालं का? नाही मिळालं. का? तर तुम्ही काउंट होत नाही. त्याचं कारण आहे की तुमची एकत्रित शक्ती दिसत नाही. मतांमध्ये तुम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 10-15 हजारचा गठ्ठा इथे ज्यावेळेस दिसायला लागेल, दाखवाल तुम्ही, त्यावेळेस तुमच्या पाठीमागे उमेदवार पळतील. बरोबर आहे? ही ताकद आहे. जी आहे ती आहे. आपल्याला काही नवीन करायचं नाही. जे आपल्याकडे आहे ऑलरेडी आपल्याकडे आहे, द्यायचंच आहे आपल्याला. आणि शेवटी राजकारणात तत्व, राजकारणामध्ये हे काहीच राहिलं नाही ना. आपण ज्याला मतदान करू, कुठल्याही विचारधारेला मतदान करू, ती विचारधारा एका ठिकाणी म्हणजे सत्य बसेल. बरोबर आहे? सगळ्या विचारधारा सत्तेपाशी जाऊन विरघळत आहेत. एकही विचारधारा आता महाराष्ट्रात अशी राहिली नाही की जी लोकांसाठी आम्ही सत्तेला नाकारू असं म्हणणारी, लोकांच्या विषयासाठी, लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही विचारासाठी सत्तेला नाकारू अशी एकही विचारधारा राहिली नाही. सगळ्या विचारधारा जातात, मत घेतात आणि जाऊन सत्तेच्या खुर्चीपाशी विरघळून जातात. त्याच्यामुळे आपण त्या बाबतीमध्ये फार काही बोलण्याचा आणि फार काही त्यावर टीका टिप्पणी करण्याचा विषय नाहीये. आपल्याकडे जे आहे, आपल्यापाशी जी ताकद आहे, आपल्यापाशी मतांची जी शक्ती आहे, ती शक्ती या निवडणुकीमध्ये आपण आपल्या प्रश्नांसाठी, आपल्या सार्वजनिक प्रश्नांसाठी, आपल्या वैयक्तिक प्रश्नांसाठी या सोडवण्यासाठी ही शक्ती एकत्रितपणे सगळ्यांनी वापरली तर येणाऱ्या विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त पत्रकारांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे आमदार तिथं विधिमंडळात असतील ही खात्रीशीर तुम्हाला सांगतो. पत्रकारांचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही, इतकी ताकद आपली विधिमंडळामध्ये तयार होईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या पत्रकारांनी, आपल्या सदस्यांनी हे ठरवलं पाहिजे की नाही, मला हे ठासून सांगायचं, मला हे ठासून द्यायचे. आणि म्हणून जो या ठिकाणचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना प्रस्ताव देऊन त्यांच्याकडनं समर्थन घेणे, त्यांना समर्थन देणे, अशा प्रकारचं आपण करावं. आणि या भागाचा एक लोकप्रतिनिधी हा विधिमंडळात ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तो म्हणेल की नाही, मी पत्रकारांचा सुद्धा प्रतिनिधी आहे, मी पत्रकारांच्या विषयासाठी सुद्धा या ठिकाणी, कारण पत्रकार घटक नाही का, पत्रकार शेतकरी आहे, पत्रकार दुकानदार आहे, पत्रकार व्यापारी आहे, पत्रकार कामगार, सगळ्याच गोष्टीत ना, वेगवेगळ्या क्षेत्रातून येतात हे सगळे लोक. अशा प्रकारचं आपण या 10-12 दिवसामध्ये आपण व्यवस्थितपणे काम करावं आणि त्याचा सकारात्मक चांगला परिणाम होईल अशा प्रकारची भूमिका घ्यावी, एवढंच या ठिकाणी मी बोलतो. आपल्या सर्वांना दिवाळीच्या परत एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि
थांबतो. धन्यवाद. आवाज बहुजनांचा.